प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी 7 दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन आता स्थगित केले। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी ही घोषणा केली। शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनातल्या 90% मागण्या सरकारने मान्य केल्याचं कडू यांनी सांगितलं। तसंच शेतकरी कर्जमाफीची तारीख सांगण्यासाठी कडू यांनी सरकारला 2 ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला। 2 ऑक्टोबरला तारीख सांगितली नाही तर थेट मंत्रालयात धडक देण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला। तर 15 दिवसात शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नेमणार असून या समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय होईल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने बच्चू कडू यांना दिली। कृषी प्रधान शेतकऱ्याची माय वय आहे आणि शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। तसेच थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीने बैठक लावून निर्णय घेण्यात येईल। 90% कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी। दिव्यांगाच्या बाबतीत असं एकूण 25 मागण्यापैकी आपल्या 5 मागण्या राहिल्या। आपण 20 मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून, सगळ्यात मोठं यश आहे 20 मागण्या। आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय, कारण दिव्यांगांना मानधन ते 30 जूनला वाढवणार आहे, कर्जमाफीचा विषय आहे। ते मला एक गोष्ट थोडा डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोण नाही सांगत। सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। भगत सिंग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगत सिंगगिरी करू। तुम्ही तैयार है सगळे? वैसा भी मरना ही पड़ता है तो फिर आंदोलन करके मरेंगे साले को। तैयार है? आपण आंदोलन मागे घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय, कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे।